नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, बऱ्याचशा अशा त्या माझ्या मैत्रिणी ज्यांना कॉटनच्या साड्यांविषयी विशिष्ट प्रेम आहे. कारण ज्या मैत्रिणींनी या ऑथेंटिक आणि सगळ्यात मुळात कॉटन असलेल्या रिच लुक असणाऱ्या साड्यांचा वापर केलेला आहे, त्या कदाचितच मैत्रिणींना हल्लीच्या ट्रेंडिंग साड्यांचा आवड मनामध्ये भरत असेल. तर याचा विचार करून आजचं जे पॅटर्न आहे ते अतिशय सुंदर मी घेऊन आलेली आहे. धर्मावरम कॉटन, अस्सल हाताने बनवलेली प्युअर कॉटनची साडी, ती देखील धर्मावरम या वस्त्रामध्ये किंवा धर्मावरम या धाग्यामध्ये. धर्मावरम हा धागा मी तर म्हणेल की जगातल्या अनेक सुंदर धाग्यांपैकी एक आहे, ज्याला स्वतःची ओळख आहे, स्वतःचं स्थान आहे. ज्या साड्या या धाग्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये सेल होतात, अशा सुरेख धर्मावरम साड्यांचा ब्लॉग घेऊन मी आज आलेली आहे. आजच्या व्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे प्युअर कॉटनच्या अस्सल दर्जेदार साड्या, ज्या की आहे धर्मावरम या सुंदर साडीच्या प्रकारामधील एक. या साडीची प्राइस आहे 5,500 आणि 5,000. आता 5,500 आणि 5,000 अशा दोन प्राइजेस का, असा प्रश्न तुमचा असतो. तर एकीची नकाशी आणि एकीचे काठ मोठे आहेत. त्यांच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत. एक मी वेअर केलेला आणि दुसरा जो रंग आहे तो म्हणजे राणी. हा रंग जो मी वेअर केलेला आहे तो आहे गुलबक्षी रंग. गुलबक्षी रंग आणि राणी रंग या दोघांची प्राइस 5,500 आहे. आणि इथून पुढे जे प्युअर धर्मावरम कॉटन चालू होतंय, हे देखील धर्मावरम कॉटनच आहे आणि प्युअरच आहे, पण त्याची जी रेंज आहे ती कमी याच्याकरता आहे 5,000. कारण त्यांच्या बॉर्डर्स हे या साडीच्या बॉर्डर्स पेक्षा कमी आहेत, छोटे आहेत आणि थोडंसं नकाशीमध्ये फरक आहे. पण दोघांचं जे फॅब्रिक आहे ते मात्र सेम आहे. अत्यंत सुरेख. म्हणजे आजच्या ब्लॉग मधल्या साड्यांचे रंग बघून तुम्ही अक्षरशः ह्याच्या प्रेमात पडाल की खरंच इतके सुंदर रंग येतात. हो, येतात. काही काही रंग काही काही विशिष्ट साड्यांच्या प्रकारामध्येच बनतात. तसा आजचा हा व्लॉग अत्यंत सुरेख आणि छान होणार आहे, तो म्हणजे प्युअर धर्मावरम कॉटन. छान असे 7 साड्यांचं कलेक्शन घेऊन मी आज आलेली आहे, जे की बेस्ट आहे. तर जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. सुंदर अशी साडी आहे आणि अत्यंत उत्तम असं कलेक्शन आहे, ते म्हणजे प्युअर धर्मावरम कॉटन. रॉयल लुक, रिच लुक हवं असेल. आपण बऱ्याचदा बघतो की जुन्या काळच्या ज्या महाराणी आहेत किंवा मग बऱ्याचशा अशा मैत्रिणी माझ्या गृहिणी ज्यांना रॉयल लुक एक स्वतःमध्ये येण्यासाठी त्या खूप जास्त ज्याला आपण म्हणतो कॉन्शियस असतात की अशाच टाईपच्या आम्ही साड्या घालू. त्याच्यामधला हा एक प्रकार आजचा आहे, तो म्हणजे कॉटन. दर्जेदार कॉटन हे तुम्हाला अस्सल सुंदर आणि सुरेखच लुक क्रिएट करून देऊ शकतं. आणि आजची ही साडी त्यातल्या त्यात खूप छान. हिची बॉर्डर मध्ये विशिष्ट प्रकारची नकाशी केलेली आहे, जी साऊथ मधील नकाशीमध्ये अत्यंत फेमस आहे. ती म्हणजे सुंदरपैकी फिरत्या असे छान वेलीचे मोर आहेत. साडीच्या पुढे ब्लाऊज आहे आणि सुंदर असा छान पदर आहे. तुम्ही बघू शकतात ऑल ओव्हर साडीवर किती नाजूक, म्हणजे यांच्यामध्ये इतका नाजूक, जसं आपण टिकली लावतो ना, त्या टिकली इतका बुट्टा आहे. आणि म्हणून ही जी साडी आहे ती स्वतःमध्ये इतकी सुंदर आहे. साडीचं वजन हे अक्षरशः ग्रॅम मध्ये आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे 5,500. पडलात ना प्रेमात? मी म्हटली होती ना की सगळे रंग असे आहेत जे तुमच्या वॉर्डरोब मध्ये अजिबात नसतील, असा हा सुंदर रंग. आता हा रंग जो आहे तो डोळ्यांनी दिसताना जसा दिसतो एक्झॅक्टली तो तितकाच सुंदर आहे. आणि याचा जो पदर आहे तो अस्सल पारंपरिक धर्मावरम साड्या म्हणजे चंदेरी साड्यांमध्ये, महेश्वरी साड्यांमधले सगळे पारंपरिक प्रकार मी घेऊन आली. तसाच आजचा हा धर्मावरम साडींचा प्रकार आहे, ज्याची अगदी पारंपरिक ही साडी आहे. ज्यावेळेस तुम्ही ही साडी वेअर कराल त्यावेळेस नक्कीच समोरचा पटकन जज करेल की यस, तुम्ही काहीतरी ट्रॅडिशनल घातलेलं आहे. अगदी सुंदर ही साडी आहे, न फुगणारी ही पर्यंत भरीव आहे. आणि साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज आहे. प्राइस आहे 5,000. चंद्रीचा मी ब्लॉग घेऊन आली होती, त्यामध्ये हा रंग वेअर केला होता आणि तोच तुमच्या सगळ्यांना हवा होता आणि तो सोल्ड आउट होता. त्यामुळे सेम तसाच रंग या धर्मावरम कॉटन मध्ये. अस्सल पारंपरिक दिसणारी ही साडी डोळ्यांनी प्रत्यक्षात खूप सुंदर आहे. नाजूक बॉर्डर आहे आणि इतका नाजूक हा हा जो छोटासा बुट्टा आहे ना, जितका आपण कुंकू लावतो ना मैत्रिणींनो, तितका छोटा हा बुट्टा याच्यामध्ये दिलेला आहे. आणि तितकीच सुंदर अशी बॉर्डर याच्यामध्ये दिलेली आहे. आणि यामुळे तुम्हाला माहितीये काय होईल, ज्यावेळेस ही साडी आपल्या अंगावर पडेल त्यावेळेस तिच्या मधनं दिसणारी आपली जी स्किन टोन आहे, हिचे छोटे छोटे नाजूक असे ते गोल्डन स्पॉट आहे, ते इतके सुरेख लुक आपल्याला प्रदान करून देतील. आणि साडी दिसतानाही अक्षरशः सुंदर दिसेल. अगदी शेवट आहे आणि साडीच्या शेवटी मोठं असं 1 मीटर सारखं ब्लाऊज आहे. प्राइस आहे ती म्हणजे 5,000. मोस्ट डिमांडिंग कलर तो म्हणजे फ्रेश लेमन येल्लो कलर. पारंपरिक साडी त्यातल्या त्यात हा रंग तुमच्याकडे नसणारच नसणार. असं वाटतंय की नाही आहे तर नक्की कपाट उघडून बघा. कारण हे जे रंग आहेत ना मैत्रिणींनो, हे खूप वेगळे. यांच्या बॉर्डर्स, यांचे कॉम्बिनेशन ते
इतके सुरेख आणि साडी ही अक्षरशः मनामध्ये भरणारी सुरेख. उत्तम अशी साडी आहे, छान असं ब्लाऊज आहे. तर चला मग आता आपण याचा पदर घेऊन बघूया. तुम्ही जितका नाजूक याचा पदर घ्याल तितका नाजूक पदर बसेल. कॉटन आहे म्हणजे साडी फुगेल का? अजिबात फुगणार नाही. प्रत्येक कॉटनची क्वालिटी, प्रत्येक कॉटनची खासियत ही वेगवेगळी असते. धर्मावरम कॉटन हे पटकन बॉडी शेप घेणारं, अंगाला चापून चुकून बसणार असं सुंदर कॉटन आहे. त्यामुळे चॉईस ही पूर्णपणे तुमची आहे. छान असा लेमन येल्लो कलर आहे, फ्रेश लेमन येल्लो कलर विथ नाजूक बिंदी बुट्टा आहे आणि ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. याच्या ज्या बॉर्डर्स आहे त्या इतक्या लाईट वेटेड आहे. साडी वेअर हवी हवीशी वाटेल इतकी सुरेख आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. आपण बऱ्याचदा आपल्या आजीच्या, आत्याच्या किंवा मावशीच्या, आईच्या अंगावर या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी बघितली असणार. कुंकू लाल रंग आणि त्याला जांभूळ रंगाचं कॉम्बिनेशन हे एकमेकांमध्ये स्वतःमध्ये खूप जास्त सुरेख आहे. का सुरेख आहेत? कारण या साड्या दिसताना स्वतःमध्ये अत्यंत भारी लुक याचं छान आणि उत्तम दिसतात. तुम्ही बघू शकतात या साड्यांचा असा सुंदर पदर आलेला आहे आणि अशी सुंदर ही साडी आहे. उत्तम हे कलेक्शन आहे आणि बेस्ट आहे. अशा साड्या स्वतःमध्ये आपलं एक स्वतःचं सौंदर्य निर्माण करत असतात आणि कदाचित एकमेकांच्या जोडीमुळे त्या अधिक सुंदर दिसतात. आणि असंच या दोन रंगांची खासियत आहे. ऑल ओव्हर साडी शेवटपर्यंत भरीव आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. जितक्याही आपण पारंपरिक आणि रॉयल लुकच्या साड्या बघतो त्या सगळ्यांमध्ये मोती कलर आणि रेड कलर ह्या दोघांचं मिक्स मॅच कॉम्बिनेशन हे मिळणारच मिळणार. कारण हा रंग स्वतःमध्ये एक रॉयल लुक क्रिएट करून देतो आणि मोती हा रंग आहे साडीचा आणि साडी दिसताना प्रत्यक्षामध्ये खूप बेस्ट आहे. आता या ज्या साड्या आहेत तुमच्या घरामध्ये नाईट फंक्शन आहे. बऱ्याचदा हा मेसेज मला असतो की नाईट फंक्शन साठी सुंदर दिसणाऱ्या पण डिझायनर अशा साड्या आहेत का? डिझायनर माझ्याकडे आहेत पण त्या जरी बेस मधल्या आहेत आणि त्या जरी बेस मधल्या डिझायनर साड्यांचं लुक तुम्हाला या टाईप्सच्या साड्या नक्कीच क्रिएट करून देतील. तुमच्यावर डिपेंड आहे. मी ट्रॅडिशनल लुक घेतलंय म्हणून माझं लुक हे तसं आलेलं आहे. तुम्ही याच्यावर स्लीवलेस ब्लाऊज किंवा मग तुमचे स्ट्रेट हेअर्स, तुमचं लुक जसं क्रिएट कराल डायमंडचं किंवा मोतीची छोटी सिंगल्स तशी ही साडी तुम्हाला लुक क्रिएट करून देईल. आणि आपल्यावर आहे की आपल्याला कशी चॉईस साडी करायची आहे ते. पण यस, साडीचं जे फॅब्रिक आहे, याच्यामधली जी चमक आहे, जी ओढा आहे ती इतकी उत्तम आहे की दिसतानाही खूप बेस्ट दिसते आहे. शेवटपर्यंत साडी भरीव आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. आता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग, आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. बऱ्याचदा ब्लॉग बनवताना या जर्नीमध्ये सगळ्या मैत्रिणी अगदी जवळच्या होतात आणि अशाच एका मैत्रिणीने सुंदर मला एक हा सेट गिफ्ट केलाय जो की छान असा क्रॅप सेट आहे. आणि खरोखर म्हणजे कळत न कळत इतकी आपुलकी आणि इतकं प्रेम एकमेकांमध्ये निर्माण होतं. आणि हा सेट तिने मला जवळजवळ दिलाय दिवाळीच्या आधी वैशूताईने. आणि मग मला आत्ता आठवलं की अरे आपण तो सेट अजूनपर्यंत वेअर केला नाही आणि याच्या सुंदर साडीवर मी तो सेट वेअर केला. थँक्यू सो मच वैशूताई. तुमचे असे छोटे छोटे जे गिफ्ट्स माझ्यापर्यंत येतात ते माझी एक सुंदर भेटवस्तू म्हणून नेहमी अगदी माझ्या मनाच्या जवळ राहतात. सो असा होता आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सीओडीच ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. साड्या खूप सुंदर आहेत, रेअर आहेत, परत मिळणाऱ्या नाहीयेत. त्यामुळे लवकर बुक करा. व्हिडिओच्या शेवटी जो नंबर आहे त्यावर साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा. भेटूयात आपण पुन्हा लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.